स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार। निवडणूक झाली की लगेच निकाल लागणार। ईव्हीएम सांभाळून ठेवणं जिकरीचं असल्यानं तिन्हीची एकत्र मतमोजणी अशक्य असल्याची सूत्रांची माहिती। पुढील आठवड्यात होणार देशव्यापी SIRची घोषणा। पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांमध्ये मोहीम। महाराष्ट्रात मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच। अदानी समूहाला LICचा टेकू ग्रुपला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी LICनं 33,000 कोटींची गुंतवणूक केल्याचा वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचा दावा। LICनं आरोप फेटाळले। अमेरिकन गुप्तचर संस्था CIA कडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट। रशियाच्या मदतीने तपास यंत्रणांनी कट उधळला। ऑर्गनायझरचा खळबळजनक दावा। अमेरिकन एजंटच्या ढाक्यातील गूढ मृत्यूमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घ्या। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। तर 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचाही इशारा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाल बदने पोलिसांना शरण। रात्री उशिरा फलटण पोलीस स्टेशनला हजर। बदनेला आजच कोर्टामध्ये हजर करणार। कोल्हापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना। विळाचा धाक दाखवत बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर करवीर पोलिसांनी बापाला ताब्यात घेतलं। नालासोपारामध्ये पोलिसांकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त। 14 कोटींचा ड्रग्ज तसंच 5 जणांना अटक। बेड्या रशीद कंपाऊंड मधील एका गाळ्यामध्ये सुरू होती ड्रग्जची फॅक्टरी। लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा झटका। शार्प शूटर लखविंदर कुमारला अमेरिकेमधून अटक। अमेरिकन एजन्सीच्या मदतीने तपास यंत्रणांची कारवाई। सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लखविंदरचा हात। इंदापूर बस स्थानकामध्ये मध्यरात्री एसटीला भीषण आग। अवघ्या काही क्षणांमध्ये एसटी जळून खाक। 50 प्रवासी थोडक्यामध्ये वाचले। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर 24 तास खुलं राहणार। कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। दर्शन काळात देवाचे राजोपचार बंद। सोनं चांदीचं तेज उतरलं। 4 दिवसांमध्ये सोनं 8,000 स्वस्त तर चांदी तब्बल 38,000 गडगडली।